मैत्रिणींनो, स्वतःच्या बापाचं आयुष्य वाढवा गं. होय, बरोबर ऐकलत तुम्ही. कारण तुम्हाला तुमच्या बापानं जे संस्कार दिले, जी शिकवण दिली, त्याचा तर विसर पडलाच पडला, परंतु स्वतःच्या बापाचाही तुम्हाला विसर पडला. हे जे काही तुम्ही डे सेलिब्रेट केले, हे जे काही चुकीचे असलेले क्षण तुम्ही आनंदाने जगलात, हे जगत असताना तुमच्या ह्या आनंदाच्या क्षणाबरोबर त्या क्षणोक्षणी तुमच्या बापाचं आयुष्य कमी होत चाललं होतं. कारण तुम्ही तुमचा स्वाभिमान घाण टाकला, लाचारी पत्करली, परंतु तुमचा बाप स्वाभिमानाने जगणार नाही याची सोय करून ठेवली. ज्या बापानं स्वतःचा स्वाभिमान आयुष्यभर जपला, कष्ट करण्याची तयारी दाखवली, स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, आज त्या बापालाच तुम्ही जगासमोर लाचार होण्यासाठी मजबूर करत आहात. तुम्ही चुकीचं वागून ताटमानेनं वावरत आहात आणि तुमचा बाप मात्र खरा असून लोकांच्या नजरा लपवत फिरतो आहे. हे डे सेलिब्रेट करत असताना, नंतरचेही दिवस जगत असताना या गोष्टीचा आपल्या बापाच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार तुमच्या मनी ध्यानी शिवून सुद्धा गेला नाही. आपल्या ह्या क्षणिक सुखाच्या ओढीमुळे आपण आपल्या बापाचं आयुष्य कमी करत चाललेलो आहोत याची पुसटशी कल्पना तुम्हाला नाही. राजरोसपणे तुम्ही वावरता आणि त्या क्षणी तुमच्या बापाच्या पायाखालची जमीन सरकत चाललेली आहे. त्याचा चेहरा भीतीने काळवंडत चाललेला आहे. आज माझ्या मुलीचा पाऊल तर घसरणार नाही ना, माझी मुलगी भावनांबरोबर भरकटत तर जाणार नाही ना, तिला तिचं चारित्र्य सांभाळता येईल का? आज तिला डे सेलिब्रेट करण्यासाठी खोटं बोलावं लागतंय. बापाच्या नजरेसमोरून जाताना नजरा चोरून जावं लागतंय, म्हणजे तिच्या नजरेत बापाची किंमत शून्यच झाली ना. म्हणजे मला सारी डे सेलिब्रेट करायचा आहे. माझ्या बापाला मागितलं तर माझा बाप 1, 2 नाही, 10 नाही, 50,000ची साडी घेऊन देण्याची धमक तो दाखवतो. परंतु त्याच्या ह्या स्वाभिमानाचा तुम्हाला थांग पत्ताही नाही. तुम्ही त्याच्याच समोर, त्याच्याच माणसांकडे भीक मागायला जाता का? कशासाठी आणि कोणासाठी? आपण काय करतोय याचं आपल्याला भान सुद्धा नाही. हक्काने एकदा मागून बघा ग, तो स्वतःला घाण ठेवेल पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. पण ना तुम्हाला बापावरती प्रेम राहिलं, ना बापाचा विश्वास टिकून धरावासा वाटला. आज आपल्या या छोट्या छोट्याशा गोष्टीमुळे आपणच आपल्या बापाचं आयुष्य कमी करत चाललोय. त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या काळजीच्या सुरकुत्यांमध्ये आपणच वाढ करत चाललोय. आपणच आपल्या बापाला अकाली म्हातारपण देतोय ग मैत्रिणींनो. बघा, सावध व्हा. अहो, आज हा बाप तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून समोरची लोक तुमच्या सोबत आज येत आहेत. ह्या बापानं जरा जरी एक पाऊल मागे सरकला, अख्खी जग दुनिया तुमच्या समोरून मागे फिरून जाईल. तुमचा हात धरायला कोणी नसेल. पण जो बाप आपल्या सोबत वटवृक्षासारखा उभा आहे, त्याच्या गडद सावलीमध्ये जगाच्या उन्हाच्या झळाया आपल्यापर्यंत पोचू सुद्धा देत नाही, त्याच बापाला आपण रडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा स्वाभिमान आपण गहाण ठेवतोय. आपण त्याला स्वाभिमानाचे क्षण देऊ शकत नसाल, अपमानाचे क्षण सुद्धा देऊ नका, ही खरंच हात जोडून विनंती आहे तुम्हाला. तो त्याच्या कष्टानं जगतोय, तो त्याच्या पायावर स्वतःच्या कष्टानं उभा आहे आणि तुम्ही मात्र तुमच्या लाचारीमुळे, तुमच्या खोटारडेपणामुळे, तुमच्या 2 क्षणांच्या आनंदासाठी त्याच्या पायाखालची जमीन काढून घेऊ नका. तो आयुष्यात पुन्हा कधीही उभं राहू शकणार नाही.
त्याला सुखी समाधानी पाहायचं असेल, फक्त स्वतःचं चारित्र्य टिकवा, गुणवान राहा, तेवढंच करा. तुमच्याकडून त्याला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. बघा, विचार करा. पटत असेल तर घ्या आणि तुम्हीच तुमच्या बापाचं आयुष्य वाढवा. ही कळकळीची विनंती तुम्हाला करावीशी वाटते.